हरिओम. आज गुरुवार 19 फेब्रुवारी 2026, छत्रपती शिवाजी महाराज जयंती. गोळवलकर गुरुजींची सुद्धा तारखेप्रमाणे जयंती. गोपाळकृष्ण गोखले यांची पुण्यतिथी. अशा या दिवशी आपल्याला सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचनातून सांगणार आहेत, नामात राहणं हा सरळ मार्ग आहे. ऐकूया. एका बाईला सासरी नामस्मरण करणं कठीण जाईल, कारण सासरच्या लोकांना ते आवडत नसेल. मी तिला सांगितलं, लोणी चरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसं नाम कोणाला नकळत घेतलं तर त्याचा उपयोग होतोच ना. म्हणून उघडपणे नाम न घेता आलं तरी ते गुप्तपणे घ्यावं आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावं. शरीराला अन्नाची जरुरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात. त्यामुळे ते लवकर पोटात जातं. तसं भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जाताना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेलं, त्याच्यावर उपचार केले. तसं आपण भगवंताच्या नामात पडून राहावं. त्यात राहिलं कोणी की कुणीतरी संत भेटतो आणि आपलं काम करतो. आपण सरळ मार्गात मात्र पडलं पाहिजे. नुसत्या विषयात राहणे हा आड मार्ग आहे. नामात राहणं हा सरळ मार्ग. खरोखर नाम किती निरुपाधिक आहे ना. आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक म्हणून आपल्याला नामाचं महत्त्व तितकंसं समजत नाही. संतांनाच नामाचं खरं महत्त्व कळलं आहे. विलायतीतून हजारो मैल लांब आहे की नाही. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल्या गोष्टी ऐकतो. तिथे आपण पायी जाऊ शकत नाही, कारण ते फार लांब आहे. शिवाय वाहनामध्ये बसून जावं म्हटलं तर तिथे मोठा समुद्र आहे. तेव्हा पायाला श्रम न होऊ देता, आपल्याला बुडू न देता समुद्राचं पाणी पायाला न लागता समुद्र पार नेणारी जशी आगबोट आहे ना, त्याप्रमाणे भगवंताकडे पोहोचवणारं त्याचं नाम आहे. भगवंत कसा आहे तो आम्ही पाहिला नाही, पण संत त्याला पाहून आले आणि त्यांनी त्याचं वर्णन आमच्याजवळ केलं. आम्ही आमच्या कष्टाने त्याला गाठू म्हणावे तर ते शक्य नाही. शिवाय प्रपंचासारखा एवढा भवसागर मध्ये आडवा आलाय ना. अशा परिस्थितीमध्ये आपण नाम घट्ट धरलं तर सुखाने भगवंतापर्यंत जाऊन पोचू. व्यवहारामध्ये जशी एकाच माणसाला अनेक नावं असतात, तो त्यापैकी कोणत्याही नावाला ओ देतो. खरंय. तसं कोणत्याही नावाने हाक मारली तरी एकच भगवंत ओ देतो. निरनिराळ्या गावी असलेल्या सर्व जिंदगीची मालकी खरेदीपत्रातल्या नामनिर्देशाने मिळते. तसं सर्वव्यापी असलेल्या देवाची प्राप्ती त्याच्या नामाने होते. खरोखर नाम ही कधीही नाहीशी न होणारी जिंदगीचे. आपण सर्वांनी मी भगवंताकरता आहे असं मानावं, मनाने समजावं आणि सदैव त्याच्यात नामात राहावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.